या वर्षाच्या सुरुवातीला एका छोट्या मुलीबरोबर खेडेगावातील रस्त्यावरून कारने जात होतो आणि ती मला रस्त्याच्या कडेला असलेली फुले दाखवत होती. मी तिला विचारलं, ही फुलं कशासाठी असतील असं तुला वाटतं? तिने अत्यंत विचारपूर्वक उत्तर दिलं, 2 गोष्टींसाठी. ती म्हणाली, हे जग सुंदर दिसण्यासाठी आणि मधमाशांनी आपल्यासाठी मध बनवण्यासाठी. उत्तर छान होतं, पण तिला खेदाने सांगावं लागणार होतं की तिने दिलेलं उत्तर योग्य नाहीये. तिचं उत्तर बहुतेक सर्वजण इतिहास काळापासून देत असलेल्या उत्तरापेक्षा फार काही वेगळं नव्हतं. बायबलच्या पहिल्या प्रकरणातच असं म्हटलंय, मनुष्य सर्व सजीवांचा प्रमुख जीव आहे. इतर पशु पक्षी वनस्पती त्याच्या उपयोगासाठी आहेत. मध्ययुगापासून ही विचारसरणी प्रश्न न विचारता मान्य होती आणि ती आजही अस्तित्वात आहे. एका महात्म्याने म्हटले की जंगलातले तणही आपल्या उपयोगाचे आहेत, कारण ते तण ओढून काढल्याने आपल्याला मनशांती मिळते. एक धर्मगुरू म्हणाले की केसातील उवा सुद्धा उपयोगी आहेत, कारण ते आपल्याला स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहन देतात. आणि असंही सांगितलं जातं की प्राणी माणसांच्या भल्यासाठीच जन्म घेतात, इतकं की आपण त्यांना खावे अशीच त्यांची इच्छा असते. या कल्पनेमुळे मला आठवतो माझा एक आवडता परिच्छेद, जो एका काल्पनिक कादंबरीत आहे, दी हिच हायकर्स गाईड टू दी गॅलेक्सी, लेखक डग्लस ॲडम्स. खरं तर मला तो परिच्छेद इतका आवडतो की इथे कोणीतरी तो वाचून दाखवला तर बरं होईल. कोणी येते का इथे वाचायला? हा, तुम्ही या. तुमचं नाव काय? डग्लस. डग्लस काय? ॲडम्स. ओ हो, खुद्द डग्लस ॲडम्स. हा एक विलक्षण योगायोग आहे. एक मोठी दुबती मासल गाय झॅफॉर्ड बिबलब्रॉक्सच्या दिशेने आली. आपली लहान शिंगे, सजल डोळे आणि मर्जी संपादन करणारं हसू ओठांवर आणत त्याला शांतपणे म्हणाली की, नमस्कार. ती मुश्किलीने खाली वाकून बसली व बोलली, आज मी तुमची स्वादिष्ट डिश आहे. माझ्या अवयवांबद्दल माहिती देऊ का? तिची नजरानजर आर्थरची चकित झालेली नजर व डोळ्यात भूक दिसत असलेल्या बिबलब्रॉक्सशी झाली. माझ्या खांद्याकडचे मांस खायला आवडेल? गायीने विचारले. व्हाईट वाईन सॉस मध्ये शिजवलेले. हा, तुझ्या खांद्याचे मांस? आर्थर भयचकित होऊन पुटपुटला. अर्थातच माझा खांदा सर. ती गाय शांतपणे हंबरली. इतका चांगला इतर कुणाचाही मिळणार नाही. झॅफॉर्डने क्षणार्धार्थ उडी मारली व गायीचे खांदे चाचपडून कौतुकास्पदरित्या पाहू लागला. किंवा माझे धष्टपुष्ट कुल्ले. मी भरपूर व्यायाम करते, धान्य वगैरे खाते, त्यामुळे कुल्ल्यांमध्येही भरपूर मांस आहे. म्हणजे खरोखरच आपण हिला खावं अशी तिची इच्छा आहे. आर्थर किंचाळला. खूपच भयचकित करणारी, तिटकार आणणारी गोष्ट आहे. भल्या माणसा, तुझा प्रॉब्लेम काय आहे? मला खा असा आग्रह करत उभी असलेली गाय मला खायची नाहीये. ते निष्ठुर होईल. म्हणण्याची इच्छा नसलेल्या प्राण्याला खाण्यापेक्षा हे बरं. पण तो मुद्दाच नाही. आर्थर रागवला. एक क्षण विचार करून तो म्हणाला, तो मुद्दा असेलही कदाचित. मला परवा नाही आणि आता त्याबाबत विचारही करायचा नाही. मी फक्त कोशिंबीर खाणार. तुम्हाला माझे लिव्हर खायचे आहे का? गायीने विचारले. आतापर्यंत ते चविष्ट व मऊ झाले असेल, त्यासाठी मी कित्येक महिने मेहनत घेते. हिरवी कोशिंबीर. आर्थर ठामपणे म्हणाला. गाय त्याच्याकडे नापसंतीने पाहू लागली. तुम्ही मला असं सांगणार आहात का की मी कोशिंबीर खाऊ नये? अच्छा, गाय म्हणाली. मला अनेक भाज्या माहिती आहेत ज्यांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. म्हणून तर भाज्यांचा हा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी माझी पैदास केली आहे, जो आपल्याला खावे असे तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकेल. आणि मला तुम्ही खावं अशी माझी इच्छा आहे. मी तुमच्या समोर उभी आहे. मला पाणी मिळेल का? आर्थर म्हणाला. आपण भुकेले आहात की नाही? झॅफॉर्ड बोलला. आम्हाला फक्त 4 नळ्या हव्या आहेत, एकदम फटाफट आणि चांगल्या. गाय अडखळत उठून उभी राहिली. माझ्या मते तुम्ही योग्य ऑर्डर दिलीत सर. खूप छान, गाय शांतपणे म्हणाली. मी स्वतःच माझ्या नळ्या तोडून घेते. ती आर्थरकडे डोळे मिचकावत म्हणाली, काळजी करू नका सर, मी हे माणूस की नाही करेन. खूप खूप धन्यवाद. हे वर्णन कितीही अतिरंजित वाटलं तरी आपल्या संस्कृतीमध्ये हे सर्रास मानलं जातं की प्राणी केवळ मनुष्यांच्या फायद्यासाठी निर्माण झाले आहेत. जगाबद्दलचा यापेक्षा पूर्ण वेगळा दृष्टिकोन ठेवायला हवा. आपण नेहमी आपल्याच नजरेतून जगाकडे बघतो, पण त्याऐवजी इतर प्राण्यांच्या नजरेतून देखील जगाकडे पाहायला शिकायला हवं. फुलं,
मधमाशा म्हणतील, आम्हाला मधुरस व परागकण मिळण्यासाठी फुलतात. पण त्यांचा हा विचार देखील चुकीचा ठरेल. फुलं आपल्यासाठी फुलतात या विचारासारख्या या जगात इतर अनेक गोष्टी चुकीच्या आहेत. वस्तुस्थिती ही आहे की रंगीबिरंगी आणि आकर्षक फुले अस्तित्वात आहेत कारण मधमाशांनी त्यांची निगा राखली आहे, त्यांची मशागत केली आहे. केवळ मधमाशा नव्हे तर सगळेच परागीभवन करणारे कीटक हे करतात. म्हणून मी या व्याख्यानाच्या नावात उद्यान असा शब्दप्रयोग केला आहे. पण अतिनील किरणांचे उद्यान का? तर ते एक रूपक आहे, परोपकाराचे रूपक म्हणून ते वापरले आहे. अतिनील किरणे ही अशी किरणे आहेत जी आपण पाहू शकत नाही. तो एक साधा प्रकाश किरण आहे, पण त्याच्या प्रकाश लहरी वेगळ्या असल्यामुळे आपण पाहू शकत नाही. मधमाशा पाहू शकतात, त्यांना निळा रंग दिसतो, पण त्यांना न दिसणारा रंग आहे तांबडा. तर मधमाशांच्या नजरेतून फुले अगदी वेगळी दिसणे साहजिक आहे. आणि म्हणूनच जेव्हा हा प्रश्न येतो की फुलांचा उपयोग काय, तेव्हा आपण मधमाशांच्या नजरेतून याचे उत्तर शोधायला हवे. ही गोष्ट नक्की की आपण अतिनील किरणे पाहू शकत नाही, मग मधमाशांच्या नजरेतून फुले कशी दिसतात हे देखील आपण पाहू शकत नाही. आपण फार तर फार काही युक्त्या करून ती कशी दिसतात याचा अंदाज घेऊ शकतो. आणि इथे पांढरे पदार्थ भरलेल्या काही नळ्या आहेत. सगळे पांढरे पदार्थ वेगवेगळे आहेत. ते सगळे दिसायला अगदी सारखे आणि पांढरे आहेत. पण आपण जर त्यांच्यावर अतिनील किरणांचा प्रकाश टाकला तर प्रत्येक नळी वेगवेगळ्या रंगाने उजळली जाईल. आता इथे एक छोटीशी मेख आहे. खरं तर आपण अतिनील प्रकाश किरणे पाहत नाही आहोत आणि उजळलेले रंगही अतिनील किरणांचे नाहीत. हे सगळे उपलब्ध रंग आहेत जे आपण नेहमी पाहतो. अतिनील किरणांमध्ये वस्तू नेहमीपेक्षा वेगळी कशी दिसेल हे लक्षात येण्यासाठी आपण हा रूपकात्मक प्रयोग केला आहे. मधमाशांना असंच दिसत असेल असं नाही, पण आपण कल्पना करू शकतो की आपल्याला आणि त्यांना दिसणाऱ्या रंगामध्ये कशी तफावत असू शकते. वास्तविक फुले कदाचित अजून वेगळी दिसतात कारण मधमाशांना दिसणारा आकार आपल्याला दिसणाऱ्या आकारापेक्षा वेगळा असतो. मधमाशा जेव्हा अशा गुंतागुंतीची रचना व आकार असलेली पाने व फुले पाहतात तेव्हा आपल्याला जसे हे आकार दिसतात तसे बहुधा त्यांना दिसत नाहीत. त्यांना केवळ ते लुकलुकणारे रंग दिसत असतात. तुम्ही आता या फुलांच्या ताटव्यात रंगीबिरंगी दिवे लुकलुकताना पाहतात, पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला हे जसं दिसतंय तसे मधमाशांना दिसत नाही. फक्त इतकंच की त्या कशा पाहत असाव्यात याची कल्पना तुम्हाला यावी म्हणून हे मॉडेल तयार केले आहे. आणि आता आपण इथे एक फिल्म पाहूया ज्यात ही कल्पना मांडली आहे की अतिनील किरणांचे उद्यान कसे दिसू शकेल. आपण फुलांचा एक संच पाहत आहोत. प्रथम आपण पाहतो तसा व नंतर मधमाशा अतिनील किरणात पाहतात तसा. आता आपण हे पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे फूल पाहत आहोत, पण जेव्हा तेच फूल मधमाशीला दिसते तेव्हा तिला त्याच फुलाचा मध्य अतिनील किरणात दिसतो. इथे देखील आपल्याला दिसते एक पिवळे फूल आणि मधमाशीला काहीतरी चमकल्यासारखे दिसते, अगदी वेगळे, जणू काही या पृथ्वी तलावरचे नाहीच. पुन्हा इथेही मेघ आहेच कारण आपल्याला माहित नाही अतिनील किरणात रंग कसा दिसतो, पण मधमाशा कशा वेगळ्या प्रकारे पाहतात याची कल्पना तुम्हाला यावरून येऊ शकते. आपल्यापेक्षा इतर कीटक किती वेगळ्या प्रकारे जग पाहतात, वेगवेगळ्या जीवांची उपयुक्ततेचे मोजमाप कसे करतात व त्यामुळे सृष्टीकडे बघण्याची नजरच कशी बदलते हा मुद्दा आहे. आता फुलांच्या नजरेतून मधमाशा व कीटक का निर्माण झाले हा प्रश्न विचारूया. फुले लैंगिक प्रजननाचे अवयव आहेत. स्त्री केसर आणि पुंकेसर एकत्रित आणण्यासाठी ती नैसर्गिक निवडीतून तयार झाली. बहुतेक फुलांना अनुवांशिक कारणे लागू होतात, त्यामुळे फुलं एकमेकांशी जुगत नाहीत आणि त्यांचं एकमेकांशी मिलन होत नाही. फुलाला स्वतःशीच संगम करणं सोपं असू शकतं कारण त्यात परागकण व स्टिग्मा एकाच फुलात असतात आणि ते वाहून नेण्यासाठी त्या मधमाशा, फुलपाखरे, फुलचुकी सारखे पक्षी वापरून परागीभवन करणाऱ्या कीटकांचा वापर करतात. सर्वसाधारणपणे यासाठी त्यांना मधुरसाची लाच दिली जाते. इथे तुम्ही पाहताय एक फुलचुकी फुलातून मधुरस चोखत आहे. हे चमकते रंग त्यांच्यासाठी एखाद्या जाहिरातीसारखे आहेत जे इथे येऊन मधुरस गोळा करण्यासाठी त्यांना आमंत्रित करतात. मधुरस अशा खास उपयोगासाठी बनवलेला असतो आणि तो महाग असतो. ऑर्किड सारखी काही फुले असतात जी मधुरस तयार करत नाही, जसे हे हातोडा ऑर्किडचे फूल. त्याच्या आतला भाग हुबेहूब गांधील माशीच्या मादीसारखा दिसतो, म्हणून नर गांधील माशी तिच्याकडे आकृष्ट होतो व मिलनासाठी धडपडतो. फुलात एक आकर्षक सांदा असतो ज्याचा उपयोग तुम्ही पाहू शकाल. तिथे परागकण आहेत, तो सांदा आहे व तिथे ती बनावट गांधील माशी आहे. आता काय होतं बघा,
एक नर गांधील माशी येऊन परागकणांच्या पिशवीला धडका देत राहतो. त्या सांद्यावर बसून सांदा पुढे मागे हलवत राहतो. अथक परिश्रम घेतल्यावर परागकणांची पिशवी सुटून त्याच्या पाठीवर येईल. तो आता तिथे आहे. त्याची पाठ आणि पाठीवर असलेली परागकणांची पिशवी बघा. मग तो उडून जातो आणि दुसऱ्या फुलावर मिलन करण्यासाठी धडका देतो व परत सगळे तसेच घडते. हे बकेट ऑर्किड आहे. हे आणखीच तल्लख युक्ती वापरते. या बकेटमध्ये ते एक द्रव पदार्थ टाकत असते. हा एक आकर्षक द्रव पदार्थ आहे. एका वेगळ्या प्रकारची हिरव्या रंगाची माशी या द्रव पदार्थाकडे आकर्षित होते. ती फुलाच्या जवळ येते व त्या बादलीत पडते. ती पहा, ती तिथे अडकली. ती एका विशेष छिद्रामधूनच बाहेर जाऊ शकते, जे तिच्यासाठी फुलाने बनवले आहे. ते छिद्र बघा. तो बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे आणि माशीला तो सापडला आहे. आता हीच माशी परागकणांची पिशवी घेऊन या फुलातून एकदाची निसटते आणि पुढे जाऊन दुसऱ्या बकेट ऑर्किडच्या द्रव पदार्थाकडे आकर्षिली जाते. सगळी प्रक्रिया पुन्हा तशीच घडते. ती आत पडते, मग छिद्रातून बाहेर येताना पाठीवर असलेली पहिल्या फुलातील परागकणांची पिशवी या दुसऱ्या फुलात घासून पडते आणि मग नवीन ऑर्किडचे फूल जन्म घेते. माशांची अशी फसवणूक करून त्यांच्या पंखांनी परागकण वाहून नेले जातात. माशा पुरवत असलेली परागीभवनाची सेवा अत्यंत महत्वाची आहे. कोणीतरी जर्मनीमध्ये गणना केली की केवळ त्या देशात उन्हाळ्याच्या एका दिवसात मधमाशांनी जवळजवळ 10 ट्रिलियन फुलांचे परागीभवन केले. असं पण आढळलं आहे की मानवाचे 30% अन्न माशांनी केलेल्या परागीभवनावर अवलंबून असते. जर माशा नष्ट झाल्या तर अन्न पुरवणाऱ्या 30% वनस्पती देखील नष्ट होतील. माशांच्या जगावर फुले पूर्ण सत्ता गाजवतात. म्हणजे केवळ मधमाशा नाहीत, माशांच्या शेकडो प्रजाती आहेत. कितीतरी एकट्या राहतात, पोळ्यांमध्ये नाही. माशांच्या अळ्या जवळजवळ परागकणांवर पोचल्या जातात. आपल्याकडे इथे खूप फुलं आहेत. कुणाला इथे येऊन परागकण पाहण्याची इच्छा आहे का? हा, तू ये. तू फक्त फुलांजवळ जाऊन त्यांचा वास घे. त्या फुलांचा वास घे. तुझं नाक अगदी फुलांजवळ ने. हा, बरोबर. अजून जवळ जा. अगदी बरोबर. नाव काय तुझं? रिचर्ड. रिचर्डच्या नाकाकडे बघा. तुम्ही त्याच्या नाकावर पसरलेले परागकण पाहू शकता. तो जर पुन्हा दुसऱ्या फुलांजवळ गेला व फुले हुंगली तर राहू दे. आता इतका प्रयोग पुरे. खूप खूप धन्यवाद रिचर्ड. माशा हा प्रकार लक्ष आणि दशलक्ष वेळा करतात, अगदी दररोज. त्यांच्या अळ्यांचं भरण पोषण करतात आणि सतत भ्रमण करण्यासाठी त्या फुलांच्या मधुर रसातून ऊर्जा मिळवतात. आपल्या बक्षिसासाठी ते खूप मेहनत करतात. 1 पाऊंड मध जमवण्यासाठी असे निदर्शनास आले आहे की मधमाशांना 10 दशलक्ष फुललेल्या फुलांना भेट द्यावी लागते. म्हणजे फुले मधमाशांचा उपयोग करतात आणि मधमाशा फुलांचा. परस्पर सहकार्याची ही भागीदारी दोन्ही बाजूंनी काम करते. दोघांनीही एकमेकांची मशागत केली आहे. दोघांनीही निगा राखली आहे. अतिनील किरणांचे उद्यान दुहेरी प्रकारचे आहे. फुले व माशा यातील परस्पर सहकार्याचे जीवन उत्क्रांत झाले आहे, म्हणून सर्वच प्राणी एकमेकांसोबत मित्रत्वाने उत्क्रांत झाले आहेत असे समजू नये. काही जण असं समजतात की हरणे व काळवीट सिंहांसाठी निर्माण झाले आणि त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्याकरता सिंह निर्माण झाले आहेत. हे म्हणजे खाटीकखान्यात बैल आपणहून माणसाच्या उपयोगासाठी येईल या कल्पने इतकं हास्यास्पद आहे. आता मी मधमाशा व फुले यांच्याऐवजी इथे कदाचित वटवागळाबद्दल बोललो तर बरे होईल. कारण वटवागळांना स्वतःच्या भरण पोषणासाठी किडे हवे असतात. त्यांना त्या किड्यांच्या कल्याणाशी काही देणं घेणं नसतं आणि किड्यांनाही वटवागळांच्या कल्याणात काही रस नसतो. वटवागळं नसती तर त्यांना खूप आनंद वाटला असता. म्हणजे फुलं व मधमाशा यांच्यातलं सहचर्य जितकं सहज आहे तितकंच वटवाघूळ व किड्यांमध्ये नसलेलं सहचर्य ही अगदी साहजिक आहे. खरं तर वटवागळं आपल्याला दुसरा एक धडा शिकवतात जो अतिनील किरणांच्या उद्यानासारखाच असतो. म्हणजे या जगाकडे बघण्याचा मधमाशांच्या दृष्टिकोनापेक्षाही अगदी वेगळा. वटवाघूळ उडत असताना खूप छोटा आवाज काढतं जो आपण ऐकू शकत नाही. ते पहा, आपण ते ऐकू शकत नाही, पण हे वटवागळं शोधण्याचं यंत्र आहे जे त्याने केलेला आवाज आपण ऐकू शकू असा ध्वनिलहरीत रूपांतरित करतं. हा आवाज प्रतिध्वनींचा आहे. हे वटवाघूळ आता सभोवतालच्या जगाचं चित्र आजमावून पाहतंय. ब्रायसनच्या चेहऱ्याचं चित्र पाहतंय. ते ब्रायसनच्या मानेकडे चाललंय आणि आता कानाकडे चाललंय, ब्रायसनच्या कानात डूल घालण्यासाठी. खूप खूप धन्यवाद ब्रायसन आणि वटवाघूळ.
अतिनील किरणांमुळे मधमाशीला जग वेगळं दिसत असेल तर वटवाघळांना हे जग किती वेगळं दिसत असणार, कारण ते आवाजाच्या सहाय्याने पाहतात. जेव्हा आपण असं म्हणतो की फुलं स्वतःसाठी मधमाशांचा वापर करतात किंवा वटवाघळ किड्यांचा वापर करतात, तेव्हा त्याचा नक्की अर्थ काय? पृथ्वीवरची फुलं, मधमाशा, फुलचुकी आणि वटवाघळं इथे का आहेत? खरं तर हा प्रश्न अगाध व गंभीर आहे आणि मी आता त्याच प्रश्नाकडे वळणार आहे. आता तुम्ही पाहणार आहात एक संगणकीय प्रात्यक्षिक. प्रथम ही डिस्क मला इथे संगणकात घालावी लागेल. या डिस्कला विषाणूंचा संसर्ग झालाय. डिस्क बाहेर कशी काढू? तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे एक प्रात्यक्षिक होतं, पण तसं नसतं तर. संगणक व्हायरस खरोखरच धुमाकूळ घालतात. पण संगणक व्हायरस म्हणजे काय? इतर संगणक प्रोग्राम सारखाच तो एक प्रोग्राम आहे, कोणीतरी लिहिलेला अत्यंत साधा प्रोग्राम आहे. तो एखाद्या वर्ड प्रोसेसरच्या हुशार, दर्जेदार आणि गुंतागुंतीसारखा नसून तो केवळ एकच गोष्ट करतो. तो एवढंच म्हणतो, माझी प्रत काढा आणि सगळीकडे पसरवा. संगणक वापरणाऱ्यांच्या डिस्क फिरत असतात. जेव्हा या डिस्कला कुठेतरी असा प्रोग्राम मिळतो जो म्हणतो, माझी प्रत काढा व सगळीकडे पसरवा, हा व्हायरस आदेश घेऊन डिस्क जाते व अनेक संगणकात जात राहिली की ते संगणक या व्हायरस प्रोग्रामने बाधित होतात आणि मग कधीतरी सगळेच संगणक बाधित होतात आणि मला कॉपी करा सांगत फिरतात. हे सगळं आपोआप घडतं आणि आपण काय करत आहोत याचा त्याला अंदाज नसतो. एक निरुद्देश प्रोग्राम आहे. नक्कीच तो निरुद्देश आहे, पण निरुद्देश असणं महत्वाचं नाही. तो पसरतो कारण तो पसरतो, पसरत जातो आणि पसरतच जातो. आणि का नाही पसरणार? कारण संगणक दिलेल्या आज्ञेचे पालन करतो आणि व्हायरस त्याला सांगतो, मला सगळीकडे पसरव. व्हायरस प्रोग्राममुळे उपयोग काहीच होत नाही, पण हानी होते. तो ना इथे असतो ना तिथे. खरे विषाणू ज्यामुळे फ्लू सारखे आजार होतात तेही नेमके असेच काम करतात. ते संगणकीय भाषेत लिहिलेले नसतात, ती असते डीएनए भाषा. पण त्या व्यतिरिक्त ते संगणक व्हायरस सारखेच वागतात. ते पण म्हणतात, माझी प्रत काढा. प्रत निघण्याकरता त्यांच्यातही जुजबी डीएनए प्रोग्राम असतो. आणखी एक फरक म्हणजे संगणक व्हायरसचा प्रोग्राम माणूस लिहितो, तर डीएनए विषाणू नैसर्गिक निवडीतून निर्माण होतात. डीएनए प्रोग्रामचे विषाणू ज्यात हा संदेश असतो की माझी प्रत काढा आणि सगळीकडे पसरत जा, असे डीएनए आपली भूमिका अगदी योग्य प्रकारे बजावतो. पुन्हा एकदा आपल्याला हे निरर्थक वाटेल, पण पुन्हा एकदा आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं नाही, कारण ते इथे आहेत आणि ते इथे आहेत आणि ते इथेच आहेत. विषाणू डीएनएची आज्ञावलीवाले असो किंवा संगणक आज्ञावलीवाले, आज त्यांचे अस्तित्व अटळ झाले आहे. जगात प्रती काढणारी आयती यंत्रे आधीच उपलब्ध आहेत. जैविक विषाणूंच्या अनुषंगाने अशी आयती यंत्रे म्हणजे आपल्या पेशी आहेत. संगणक व्हायरसच्या बाबतीत संगणक, कारण लोकांच्या संगणकांमार्फत डिस्क सर्वत्र त्याचा प्रसार करत जणू काही नंदनवनच ठरतात. पण प्रती काढणारी ही सारी यंत्रसामग्री येते कुठून? ती आपोआप मिळत नाही, तयार करावी लागते. संगणक व्हायरसच्या बाबतीत ती मानवाने बनवली आहेत. डीएनए विषाणूंच्या बाबतीत ती इतर सजीवांच्या पेशी आहेत. आणि हे इतर सजीव कोण बनवतं? ती माणसे, ते हत्ती, ते पाणघोडे, या सर्वांच्या पेशी विषाणूंचे जीवन सुकर करतात. तर उत्तर आहे, स्वतःच्या प्रती स्वतःच काढल्याने तयार होतात, इतर सजीव तयार होतात. म्हणजे आपले डीएनए, मनुष्याचे, पाणघोड्याचे किंवा हत्तीचे. मग मोठे सजीव काय आहेत? ते कशासाठी आहेत? कोणाच्या फायद्यासाठी आहेत? विषाणूंच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मोठे सजीव त्यांच्यासाठीच निर्माण झाले आहेत. पण हे समाधानकारक उत्तर नाही, कारण यामुळे आपण कसे अस्तित्वात आलो याचा उलगडा होत नाही. पुन्हा एकदा या प्रश्नाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. आता पुन्हा एकदा संगणक व्हायरस या प्रश्नाचे उत्तर देईल. संगणक व्हायरसची आज्ञावली लिहिणे सोपे आहे. कोणीही मूर्ख माणूस ती लिहू शकतो आणि असे करण्यात कुठलाही मोठेपणा नसतो. पण कल्पना करा की जर व्हायरस आज्ञावली पाळणारा संगणक आयताच उपलब्ध नसेल तर त्याला तसा संगणक सुरुवातीपासून तयार करावा लागेल. हे खूप आव्हानात्मक असेल, कारण स्वतःचीच प्रत काढण्यासाठी व्हायरसकडे साधनच उपलब्ध नसेल.
स्वतःच स्वतःची प्रत काढू शकणारा व तशी आज्ञा पाळणारा संगणक सोप्या प्रकारे आयता तयार असणं आपल्या संगणक प्रणालीसाठी खूपच अवघड आहे. त्याला म्हणावे लागेल, माझी प्रत काढण्यासाठी यंत्र तयार कर. त्या अगोदर त्याला म्हणावे लागेल, माझ्या प्रतीसाठी लागणारे यंत्र तयार करण्यासाठी पार्ट्स आधी तयार कर. आणि त्याआधी त्याला म्हणावे लागेल, पार्ट्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल गोळा कर, वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या तपशीलवार आज्ञावलीला नाव हवे आणि मी त्याला म्हणणार आहे स्वप्रतीचा आज्ञावली कार्यक्रम. स्वप्रतीच्या आज्ञावली कार्यक्रमाला नियंत्रण ठेवावं लागेल एकाच वेळी अनेक संगणकांवर. त्याला वस्तू तपासणे व त्या उचलून घेणे व ठेवणे यासाठी औद्योगिक रोबोसारखे यांत्रिक हात असणे आवश्यक आहे, कारण त्याला स्वतःसारखेच काहीतरी बनवायचे आहे. हा एक औद्योगिक रोबो आहे जो वस्तू उचलून एका खोक्यात टाकतोय. हा रोबो मोटर गाडीच्या कारखान्यात असणाऱ्या रोबो सारखाच आहे. जर मोटार गाडी बनवण्याचा कारखाना उपलब्ध असला तर अशा प्रकारचे रोबो देखील उपलब्ध होऊ शकतात. पण तेवढं पुरेसं नाही, कारण हा रोबो केवळ त्याच्या आसपासच्या वस्तूच गोळा करू शकतो. आपल्या स्वप्रतीचा आज्ञावली कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी त्याला कच्चा माल गोळा करत जगभर फिरावं लागेल. त्याला पायासारखे अवयव लागतील. वास्तविक त्याला या पद्धतीचे अवयव असावे लागतील. हा पोर्ट्समाउथ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला रोबक 2 आहे. त्याला 4 पाय आहेत आणि तो किड्यासारखा दिसतो. तुम्ही पाहताय की तो भिंतीवर उभा चढू शकतो, कारण त्याच्या पृष्ठभागाला पाय आहेत आणि चालताना अडथळा आल्यास त्याला कळतो. मी जाणीवपूर्वक इथे अडथळा आणणार आहे. मी त्याच्या वाटेत त्याच्या मागच्या पायाच्या आधी माझा हात ठेवतोय. आता बघा, तो दुसरीकडे पाय ठेवण्यासाठी जागा शोधतोय. ओके, तो माझा हात त्याच्या वाटेतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर हे असं आहे. या प्रकारचे रोबो म्हणजे या रोबोंचे पुढील वंशज खूप उपयुक्त आहेत, कारण अशी अनेक ठिकाणे आहेत जी मनुष्यासाठी सुरक्षित नाही. उदाहरणार्थ किरणोत्सारी जागांवर, अणुभट्ट्यांच्या ठिकाणी. आणि ही कामे रोबो करू शकतात कारण त्यांना अणुभट्ट्यांमधील किरणोत्सर्गाचा काही त्रास होत नाही आणि त्या कामाची बरोबरी मानव कधीच करू शकत नाही. आता या रोबोला 4 मेंदू आहेत, तिथे 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 आणि तिथे. यातील प्रत्येक मेंदू फक्त एक एक पाय नियंत्रित करतो. म्हणजे तो खूपच प्राथमिक पातळीचे काम करतोय. जसं मी पायाखाली हात ठेवताच तो प्रतिकार करत होता. पायाचे नियंत्रण करणारा मेंदू त्याबाबत निर्णय घेतो, पण संपूर्ण रोबोचे नियंत्रण मात्र आत्ता माणसांकडून केले जात आहे, बाहेरून वायरच्या माध्यमातून. हा खराखुरा रोबो आहे. ज्या काल्पनिक रोबोबाबत आपण बोलत होतो तो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. मी या रोबोबाबत बोलणार आहे, पण आता हा वरच्या टोकापर्यंत पोहोचलाय आणि यापेक्षाही जास्त उंचीवर गेल्यास काय होईल काय माहित. तर मग रोबक 2 आणि पोर्ट्समाउथ पॉलिटेक्निक तुमचे खूप खूप आभार. रोबक हा खरा रोबो आहे आणि संगणकाच्या मदतीने मनुष्य त्याचे बाहेरून नियंत्रण करतो. पण आपण आपल्या कल्पनेतील रोबो पाहण्यासाठी त्याला वापरले. आपल्या कल्पनेतील रोबोमध्ये त्याला नियंत्रित करणारा संगणक असणार आहे आणि तो संगणक स्वतः प्रत काढणाऱ्या प्रोग्रामचे नियंत्रण करणार आहे. तो आज्ञा देईल, प्रोग्रामची प्रत तर काढाच, शिवाय प्रत काढण्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची देखील प्रत काढून घ्या. हे तो जगभर फिरता फिरता करेल आणि त्याच्या पाठीवर असणार आहे औद्योगिक रोबो सारखा तो काम करणारा हात आणि डोळा, जसे आपण फिल्म मध्ये पाहिले. अशा प्रकारे तो जगभर फिरेल, स्वतःच्या प्रती काढण्यासाठी लागणारी जी सामग्री असेल गोळा करेल. सर्वंकष संगणक म्हणेल, या रोबोची प्रत काढ आणि अशी प्रत काढणाऱ्या संपूर्ण आज्ञावलीचा प्रोग्राम ही सर्वंकष संगणकात भरून घे. स्वतःच स्वतःच्या प्रती काढू शकणारा संगणक रोबो अजूनही अस्तित्वात नाही. असा संगणक असू शकतो ही शक्यता मांडली जॉन फॉन न्यूमन याने, जो आधुनिक संगणकाचा प्रणेता आहे. पण असा संगणक बनला नाही. पण एक मिनिट, मी कशाबद्दल बोलतोय? मग पृथ्वीवर असलेलं हे काय आहे? किंवा हे? नाहीतर मी किंवा आपण काय आहोत? असले कीटक या सृष्टीत वावरत असतात. बघूया चालतो की नाही. ओहो, तो पहा चालतोय.
आपण ज्या पद्धतीच्या रोबोची कल्पना करत होतो त्याच पद्धतीने या काडी किड्याची कल्पना करूया. इथे मी सर्वंकष आज्ञा देणारा संगणक बाळगणाऱ्या रोबोबाबत बोलतोय. त्याच्या अंतर्गत असलेल्या संगणकाद्वारे हा आज्ञांचे पालन करीत साऱ्या जगात फिरतो. जसे आपल्या कामाच्या वस्तू उचलणे, वनस्पती खाणे आणि खाल्लेल्या वनस्पतीचा उपयोग करून स्वतःसारखाच दुसरा रोबो म्हणजे काडी किडा तयार करणे. आणि मग त्याने तयार केलेले काडी किडेही असेच इतरत्र फिरतील, अन्न गोळा करतील व त्यातून त्यांच्यासारखेच नवीन काडी किडे तयार करतील. आणि या साऱ्या प्रक्रियेचे उद्दिष्ट असते माझ्यासारखी प्रत तयार करण्याचा प्रोग्राम पुढे संक्रमित करणे. सरडा तेच करतो, आपणही तेच करतो आणि हत्ती देखील तेच करतो. म्हणजे माणूस असो किंवा हत्ती, डीएनएचा मूळ सिद्धांत सारखाच आहे. डीएनएच्या संगणकीय भाषेत हत्तीसारख्या प्राण्याच्या प्रती काढता येतात हे किती विलक्षण आहे. आपले डीएनए स्वप्रती काढण्याची यंत्रणा उभी करतात. आपण यंत्र आहोत. डीएनए पासून तयार झालेल्या मनुष्याचे उद्दिष्ट आहे आपल्यासारख्या डीएनएच्या अधिक प्रती काढणे. ही प्रक्रिया एकदा सुरू झाली की चालूच राहते, पण ती मुळात सुरू कधी झाली असेल या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खूप मागे म्हणजे कदाचित 3000 दशलक्ष वर्षांपेक्षा जास्त 4000 दशलक्ष वर्ष मागे जावं लागेल. त्या काळी पृथ्वीवर जग फारच वेगळं होतं. न जीवन होतं, ना जीवशास्त्र, फक्त पदार्थ विज्ञान आणि रसायन विज्ञान. एक समज असा आहे की सजीव सृष्टी प्राककालीन साकामध्ये सुरू झाली, साध्या रासायनिक घटकांपासून समुद्रात बनलेला सेंद्रिय पदार्थ. हे कसं घडलं कुणाला माहित नाही, पण कसे तरी पदार्थ विज्ञान व रसायन विज्ञानाचे नियम न डावलता एक रेणू उदयास आला ज्यात स्वतःची प्रत बनवण्याचे वैशिष्ट्य होते. आणि त्यानंतर डार्विनच्या उत्क्रांती तत्वाने भरारी घेतली. ही क्रिया नशिबाने घडली असं वाटू शकेल, पण असे केवळ एकदाच घडले. सृष्टीतील केवळ एकाच ग्रहावर हा योगायोग घडला, इतर दशलक्ष ग्रहांवर घडला नाही. पृथ्वीवर घडलेल्या ह्या ज्या महत्वपूर्ण घटनेबाबत बोलत आहोत ती इतकी दुर्मिळ आहे की इतर कुठल्या ग्रहावर तिची पुनरावृत्ती होण्याची शक्यता एकाच्या प्रमाणात दशलक्ष आहे. ही योगायोगाची पराकाष्ठाच म्हणावी लागेल. आणि हे जे काही घडले ते फक्त आणि फक्त आपल्याच ग्रहावर घडले असणार, कारण आपण इथे आपल्या पृथ्वीवर सजीव सृष्टीची चर्चा करतोय. पण मला असं वाटतं की हे विश्व इतकं अफाट आहे की अशाच इतर अनेक सजीवांची निर्मिती इतर ग्रहांवर पण झाली असेल. असंही सुचवलं गेलं की सजीवांची निर्मिती दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती आणि तिची सुरुवात एका ग्रहावर होऊन इतर ग्रहांवर पसरली असू शकते, ज्या सिद्धांताला म्हणतात पॅन्सपर्मिया, जो मांडला रसायनशास्त्रज्ञ ॲरिन्हेस याने. या कल्पनेवर आधारित कार्ल सीम्स याने दी कनेक्शन मशीन या नावाच्या परमसंगणकाचा उपयोग करून पॅन्सपर्मियाची ही एक मनोहारी प्रतिकृती बनवली आहे. त्याचा पॅन्सपर्मिया या संकल्पनेवर विश्वास नाही, पण ही प्रतिकृती विलोभनीय आहे. एका वेगळ्या जगात दूरच्या ग्रहावरून आलेले एक फलित बीज दिसतंय. हे बीज फुगून फुटते आणि त्यातील डीएनए सारखी अनुवांशिक सामग्री पूर्ण ग्रहावर बरसते आहे. आता यातील प्रत्येक बीज अंकुर धारण करत आहे. आपल्या सोयीसाठी आपण त्याला वनस्पती म्हणूया. या वनस्पती कार्ल सीम्सने शोधलेल्या नाहीत, त्याने त्या बनवल्या आपल्या संगणकात एका प्रोग्रामचा वापर करून. अगदी तपशीलवार, जसे आपण मागच्या एका व्याख्यानात बायोमॉर्फ हा संगणकीय प्रोग्राम बघितला होता. तर या ग्रहावर अनेक प्रकारच्या वनस्पती वाढत आहेत. त्यांच्या जीवनचक्राप्रमाणे ते वाढत आहेत. त्यांचे वाढीचे चक्र पूर्ण झाले की त्या वनस्पती प्रजोत्पादन करणार आणि वनस्पतीची वाढ आणि प्रजोत्पादन ही शृंखला पुन्हा नव्याने सुरू होणार. हे वनस्पती जंगल आहे प्रजोत्पादनासाठी तयार, आणि हे त्याचं पुनरुत्पादन आहे. त्याची फलित बीजे अंतराळात फेकली जाणार आहेत. ही फलित बीजे उडत आहेत, दूर दूरच्या ग्रहांवर जात आहेत. या फलित बीजांमार्फत अनुवांशिक माहिती दूरवरच्या ग्रहांवर तिथे नव्याने वनस्पतींची वसाहत करण्यासाठी पाठवली जात आहेत. तर ही एक काल्पनिक घटना आहे, पण ती विश्वामध्ये इतरत्र सजीव सृष्टी असण्याबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करते. मला वाटतं सजीव सृष्टीचे पुनरावृत्ती चक्र नेहमीच अस्तित्वात असले पाहिजे. त्याची सुरुवात विशिष्ट माहिती असलेल्या कुपीपासून होते आणि अनेक टप्प्यातून विकसित होते, आणि ते चक्र पुन्हा विशिष्ट माहिती असलेल्या मूळ कुपीपाशी येऊन थांबते. आपल्या पृथ्वीवर स्वतःची प्रत काढणारी सजीव यंत्रे जीवाणूंपेक्षा खूपच साधी व सोपी असली पाहिजेत, आणि हे समजून घेण्याकरिता आपण जीवाणूंचे उदाहरण घेतोय.
ह्या इथे दाखवलंय की जीवाणूंचे पुनरुत्पादन कसे होते. त्यांची संख्या जास्त आहे आणि यातील प्रत्येक जीवाणूची रचना बऱ्यापैकी गुंतागुंतीची आहे. त्याच्या भोवती पेशी भित्तिका आहे आणि आत अनुवांशिक सामग्री असलेले क्रोमोझोम्स आहेत. ती केवळ द्रवाने भरलेली पिशवी नाही, त्याची रचना थोडी गुंतागुंतीची आहे. आणि आज घडीला पृथ्वीवर स्वतःची प्रत तयार करणारे ते सर्वात लहान सजीव यंत्र आहे. सजीवांच्या प्राथमिक इतिहासात हे बॅक्टेरिया सारखे जीव, आपण त्यांना जीवाणूच म्हणूया, एकत्र जमा झाले आणि आधी जीव बनवले, ज्यांना म्हटले जाते युकार्योटिक पेशी. शब्द कठीण वाटला तरी आपणही या पेशीपासून बनलो आहोत. तसेच वनस्पती, बुरशी व प्रोटोझोआ या साऱ्यांच्या पेशी देखील युकार्योटिक पेशी आहेत. हे आता निश्चित झाले आहे की युकार्योटिक पेशी जीवाणूंच्या एकत्रीकरणातून कदाचित 2000 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झाल्या आहेत. ही प्रतिकृती एका युकार्योटिक पेशीचे विविध अवयव दाखवते, ज्यात हे नारिंगी रंगाचे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे जीवाणू आहेत किंवा ते किमान पुरातन जीवाणूंपासून उत्क्रांत झालेले आहेत आणि जणू काही स्वतंत्र जीवाणू असल्याप्रमाणे ते स्वतःचे पुनरुत्पादन स्वतःच करतात. जसे जीवाणू एकत्र येऊन अनेक पेशी निर्माण झाल्या, तसेच अनेक पेशी एकत्र येऊन मोठे सजीव निर्माण झाले आहेत. आणि या सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला वॉल्वॉक्स हा अगदी साधा जीव दिसतोय, ज्यामध्ये असलेल्या पेशी आहेत युकार्योटिक पेशी, ज्या एका पोकळ वर्तुळात आहेत. इथे येऊन कुणाला हे सूक्ष्मदर्शक यंत्र हाताळायचे आहे का? तुझं नाव काय? केटी. केटी, यापूर्वी कधी सूक्ष्मदर्शक वापरलंयस? नाही. हरकत नाही. तिथे फुगट, हिरवट, गोल आकाराचे काही वॉल्वॉक्स आहेत आणि अशा प्रकारे तू ही कळ हलवू शकतेस. इथून बघ, तुला नीट दिसेल. जर हे इथे फिरवलंस तर ते तिथे हलेल आणि जर ते तिथे फिरवलंस तर ते तिकडे जाईल. तुझ्यासाठी मी एक शोधून काढलाय, त्याच्यावर भिंग केंद्रित कर. मिळाला. मला वाटतं त्या बाजूने. दिसला. आपल्याला तो दिसतोय, हो ना? खूप छान केटी, तुला खूप खूप धन्यवाद. केटीला एक वॉल्वॉक्स पाहायला मिळाला. हा गोलक काही पेशींचा आहे, कदाचित 1000 पेशींनी बनला आहे आणि प्रत्येक पेशीला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व त्याच्या कडांना असलेल्या बारीक केशिकांना सिलिया म्हणतात. आणि हा गोलक स्वतंत्र जीव असल्यासारखा फिरतो. वॉल्वॉक्स आपला पूर्वज नाही, तो एक आधुनिक प्राणी आहे. पण ही देखील शक्यता आहे की जसा त्याचा उगम झाला तसाच आपलाही झाला. शेवटी आपले शरीर पेशींची वसाहत आहे आणि ह्या प्रकारे पेशींची एकत्र येऊन त्यापासून असंख्य सजीव बनवण्याची मोठी प्रक्रिया वाढत राहिली. माझी प्रत काढा असा प्रोग्राम असणारे हत्ती हे महाकाय सजीव यंत्र आहे. अगदी अवाढव्य आहे, कारण जर वॉल्वॉक्स 1000 पेशींचा बनला आहे तर हत्ती 1000 ट्रिलियन पेशींचा बनला आहे. जर हत्ती स्वतःला बनवण्याचा आराखडा असलेला रोबो आहे तर तो अविश्वसनीय अवाढव्य रोबो आहे. ही महाकायता सापेक्ष आहे. ती ताऱ्यांच्या तुलनेत मोठी नाही, पण ज्या डीएनएच्या रेणूपासून तो तयार झाला त्या तुलनेत तो महाकाय आहे. हे समजण्यासाठी कल्पना करा की आपण एक आव्हान म्हणून ट्रोजन हॉर्स सारखा एक घोडा बनवला, तर तो दिसायला कसा असेल? आपण बनवलेला घोडा कदाचित रोबो सारखा दिसेल. तो लोखंडी पट्ट्यांना खिळे ठोकून बनवला असेल आणि डोळे म्हणून त्याला टीव्ही सारखे कॅमेरे असतील. पण तो किती मोठा असेल? याचं उत्तर असं आहे की जर खरंच असा घोडा आपल्या डीएनए पासून किंवा खऱ्या घोड्याच्या डीएनए पासून बनवण्यात आला तर त्याच्या पुढे एव्हरेस्ट पर्वत पण बुटका दिसेल. म्हणूनच या प्रकारची रचना महाकाय ठरते. एखादा सजीव प्राणी, घोडा किंवा माणूस अत्यंत सूक्ष्म जनुकांपासून बनून देखील आकाराने खूप मोठे होतात, कारण त्यांची वाढ मानव निर्मित यंत्रांपेक्षा अत्यंत वेगळ्या पद्धतीने होत असते. मानव निर्मित यंत्र माणसाने लोखंडी पट्ट्या खिळ्यांनी एकत्र जोडून तयार केले जाते, पण सजीवांची निर्मिती वेगळ्या पद्धतीने होते. ही घातांकी पद्धतीने वाढते किंवा याला स्थानिक दुप्पट वाढ असेही म्हणू शकता. आणि ती असं काम करते. सुरुवात एका पेशीपासून होते आणि हे करण्याकरता मी इथे एक नाणे या बुद्धिबळ पटाच्या उजव्या चौकोनात ठेवतोय. ही एक पेशी झाली. ती पेशी पुनरुत्पादन करून स्वतःसारख्याच 2 पेशी बनवते आणि त्या दोन्ही पेशी सारख्या असल्याने त्याही पुनरुत्पादन करतात आणि म्हणून त्यांची संख्या वाढून 4 होते आणि पुढे 4चे 8 याप्रमाणे वाढत जाते. तुमच्या लक्षात येईल आपण काय करतोय.
याला घातांकी वाढ किंवा स्थानिक दुप्पट वाढ पद्धत म्हणतात. या नाण्यांची संख्या किती वाढेल व त्यांची उंची किती होईल ते पाहूया. हा प्राणी तर वाढतोय आणि वाढतच जातोय. एकच ओळ पूर्ण झाली तर हा किती उंच झाला पहा. आता हेच पुढे केलं की पुढची ओळ अजून उंच होईल आणि त्या पुढची अजून उंच, अजून उंच, अजून उंच. हा प्राणी दुपटीने वाढतोय, दुप्पट दुप्पट दुप्पट. आपण जर ही प्रक्रिया अशीच सुरू ठेवून या बुद्धिबळपटाचा शेवटचा चौकोन गाठला तर ही चळत किती मोठी होईल, ती किती उंच होईल. तुम्ही उगाच डोके शिणवू नका. मी आधीच आकडेमोड केली आहे आणि ती खूपच प्रभावी आहे. या चौकोनातील चळतीच्या शेवटचे टोक एखाद्या ताऱ्यापर्यंत पोहोचेल, जसा अल्फा सेंटॉरी जो पृथ्वीपासून 4 प्रकाश वर्षे दूर आहे. तर ह्याला घातांकी वाढ म्हणतात. निळा देवमासा आणाल का प्लीज ब्रायसन? खूप खूप धन्यवाद. याला मोठेपणी निळा देवमासा व्हायचे आणि ते शक्य झाल्यास या रचनेत तो साधारण 57व्या चौकोनात असेल. कारण तो पूर्ण मोठा होण्याकरता पेशींच्या घातांकी वाढीने 57 पिढ्या लागतात आणि त्यावेळेस 100,000 ट्रिलियन पेशी तयार झालेल्या असतात. शरीरात किती पेशी आहेत हे कुणाला जाणून घ्यायचे आहे का? हा, तू ये. आपल्याकडे एक संगणकीय प्रोग्राम आहे जो तुमच्या वजनाप्रमाणे आकडेमोड करून पेशींची संख्या सांगतो. इथे ये. तुझं नाव काय? सॅम. सॅम, या वजन काट्यावर उभा राहा प्लीज. सॅम, तुझ्या बुटांचं वजन खूप होणार आहे बहुतेक, हो ना? सॅमचं वजन आहे 53 किलोग्राम. तर सॅमच्या शरीरात साधारण 74.2 ट्रिलियन पेशी आहेत. होय, 74.2 ट्रिलियन पेशी. म्हणजे सॅम तयार होण्याकरता पेशींच्या फक्त 46 पिढ्या लागतील. खूप खूप धन्यवाद. आता थोड्या मोठ्या माणसाचे वजन करून पाहूया. डगलस, कृपया तुम्ही इथे येऊन जरा. ठीक आहे, आता आपण बघूया. वजन आहे 110 किलोग्राम. काय वाटतं तुम्हाला? 154 ट्रिलियन पेशी. तरीही पेशींच्या फक्त 47 पिढ्याच लागतील. खूप खूप धन्यवाद डगलस. म्हणजे फक्त एकच पेशींच्या वाढीची पिढी सॅम पेक्षा डगलसला बनवायला जास्त लागणार आहे. म्हणजे अजून फक्त 10 पिढ्या अधिक लागतात देवमासा बनवण्यासाठी. तर 46 किंवा 47 जे काही असेल हा कमीत कमी आकडा आहे. प्रत्यक्षात काही पिढ्या जास्तही लागतील, कारण वेगवेगळ्या व्यक्ती तयार व्हायला कमी अधिक वेळ लागू शकेल. यकृत बनण्यासाठी जास्त पिढ्या लागतील, किडनी बनायला थोड्या कमी. तर हे वाटतं तितकं सोपं नाही. पण आपल्याला यातून समजतं की आपलं शरीर आपल्या अवयवांचा आकार कसे नियंत्रित करते. कारण पेशी विभाजनाच्या संख्येवर आधारित ते शरीरातील विविध अवयव तयार होत असतात आणि अशा प्रकारे शरीरातील प्रत्येक अवयवाची वैशिष्ट्ये विकसित होतात आणि त्यांचा आकार व कार्य हे सारं नियंत्रित केले जाते. उदाहरणार्थ, मानवाच्या उत्क्रांतीत आपला पूर्वज म्हणजे होमो हिबिलिसची हनुवटी आधुनिक मानवापेक्षा अधिक बोथट आहे. म्हणजे आधुनिक मानवाची हनुवटी निमुळटी होत गेली. थांबा, तुम्हाला दाखवतो. हा माझा पूर्वज आहे होमो हिबिलिस आणि ही माझी हनुवटी आहे. तुलना करा. म्हणजेच उत्क्रांती दरम्यान डोक्याचा इतर भाग सोडल्यास हनुवटीचा भाग निमुळता होत गेला. इतरही बदल झाले, पण डोक्याच्या मानाने हनुवटी निमुळती झाली. इथे पेशींची घातांकी वाढ ही सोपी युक्ती वापरली गेली, कारण हे बदल करण्यासाठी आपण त्या विशिष्ट पेशींच्या पिढ्यांच्या संख्येत बदल केला, ज्या पेशी आपल्या जबड्यात झालेल्या बदलासाठी कारणीभूत आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे की पेशींची वंशावळ अगदी योग्य वेळी विभाजन करणं थांबवतात आणि त्यामुळेच आपले सर्व अवयव योग्य आकारात आणि प्रमाणात तयार होतात. अर्थात काही वेळा या पेशींची वाढ न थांबता होत राहते, अनियंत्रित, आणि तसे झाल्यास त्याला आपण कर्करोग असे म्हणतो.
डीएनए रेणूंच्या आकाराच्या तुलनेत आपल्यासारखी किंवा घोड्यासारखी अवाढव्य शरीरे बनण्याच्या तंत्राला म्हणतात गीगा टेक्नॉलॉजी. गीगा टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही आहात त्यापेक्षाही किमान 1 बिलियन पट मोठी आकृती निर्माण करणे. मानवी अभियंत्यांना या तंत्रज्ञानाचा पुरेसा अनुभव नाही, पण या तंत्रज्ञानाच्या विरुद्ध तंत्र माणसाला अवगत झाले आहे, ज्याला म्हणतात नॅनो टेक्नॉलॉजी. जसं गीगा म्हणजे 1 बिलियन, तसं नॅनो म्हणजे 1 बिलियनवा भाग. नॅनो टेक्नॉलॉजीचा अर्थ असा होतो की तुम्ही आहात त्याच्या 1 बिलियनावा भाग इतकी लहान असणारी वस्तू बनवणे. नॅनो टेक्नॉलॉजी या संकल्पनेवर शास्त्रज्ञांकडून गंभीरपणे काम सुरू आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून भविष्य काळात असे घडू शकते. या काल्पनिक चित्रामध्ये या लाल रक्तपेशी आहेत. या लाल रक्तपेशी आहेत, तिथे विषाणू आहे आणि हा नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केलेला यंत्रमानव जो त्या विषाणूला निकामी करू शकतो. जर नॅनो टेक्नॉलॉजी यशस्वी झाली तर मग आपल्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडू शकतात. आपण शस्त्रक्रियेचे उदाहरण घेऊया. आजचे सर्जन खूपच कुशल आहेत आणि ते इथे दिसत असलेल्या नाजूक उपकरणांचा वापर करतात. पण नॅनो टेक्नॉलॉजीचे प्रमुख पाठीराखे अमेरिकन शास्त्रज्ञ एरिक ड्रेक्सलर यांचे मत ऐकायला हवे. ते म्हणतात, केशवाहिन्या, पेशी व रेणूंची शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच्या आधुनिक कात्र्या व धागे ओबडधोबड आहेत. पेशींच्या दृष्टिकोनातून या शस्त्रक्रिया बघा. एक करवत दाटीवाटीने बसलेल्या पेशींमध्ये घुसून त्यांची कत्तल करत त्यांना अत्यंत क्रूरपणे कापत जाते. मग एरिक ड्रेक्सलर सुई धाग्याबद्दल बोलतात. ती सुई आणि तो धागा ज्याने जखम शिवली जाते. नंतर सुई म्हणजे टोकेरी असलेला भला मोठा खांब त्यांना बांधून ठेवण्यासाठी जाडजूड केबल घेऊन जातो. पेशींच्या दृष्टीने ही केबल म्हणजे धागा मालगाडीच्या डब्या इतका रुंद असतो. पेशींच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम हत्यारे वापरून अत्यंत कुशलतेने केलेली शस्त्रक्रिया देखील कत्तली सारखीच असते. मेलेल्या पेशी वेगळ्या काढून टाकणे आणि नव्या पेशी निर्माण केल्याने जखम भरून येते. पण अपंगत्व असलेल्या व्यक्तींना माहितीये की काही टिश्यू भरून येत नाहीत. नॅनो टेक्नॉलॉजी आशा दाखवते की पेशीं इतकी सूक्ष्म शस्त्रक्रियेची हत्यारे भविष्यात बनवली जाऊ शकतात. ही हत्यारे इतकी लहान असतील की एखादा सर्जन आपल्या हाताने हाताळूच शकणार नाही. पेशींच्या दृष्टीने जर दोऱ्याची रुंदी मालगाडीच्या डब्या इतकी असेल तर त्यांच्या दृष्टीने सर्जनची बोटे किती मोठी असतील याची कल्पना करा. हा रोबो जो इतका लहान असून हे काम करणार आहे, खूप उपयोगी ठरणार आहे. पण तरी देखील तो एकटाच आहे आणि त्याला दशलक्ष लाल रक्तपेशी दुरुस्त करायचे आहेत. हे तेव्हा शक्य होईल जेव्हा हे नॅनो टेक्नॉलॉजीचे रोबो स्वतःच्या प्रती काढतील, पुनरुत्पादन करतील, जशा लाल रक्तपेशी स्वतःच ही कार्य करतात. जसा हा इम्युनोग्लोब्युलिनचा रेणू. काविळीपासून संरक्षण करण्याकरता असे हजारो रेणू डॉक्टर तुमच्या शरीरात टोचतात. हा यशस्वी होतो कारण तुमच्या रक्तप्रवाहात याच्या हजारो प्रती असतात. यावरच नॅनो टेक्नॉलॉजी अवलंबून असते. खरं तर ही नॅनो टेक्नॉलॉजी नाही, कारण हा जैविक पदार्थ आहे. पण असेच काम करताना नॅनो टेक्नॉलॉजी आपल्याला दिसेल. नॅनो टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगळी व अविश्वसनीय वाटते. अणुरेणूंच्या आकाराच्या यंत्रांची कल्पना आपल्याला एखाद्या परग्रहावरची वाटते. वैज्ञानिक लेखकांच्या परग्रहावरील जीवसृष्टीच्या कल्पनेपेक्षा अनोखी असेल. नॅनो टेक्नॉलॉजी आपल्याला आयुष्यातील क्रांती, नवीन कलाटणी वाटते. पण ती परग्रहावरची किंवा नवीन नसून ती खूपच जुनी आहे. आकाराने खूप मोठ्या असलेल्या आपल्या शरीरांपेक्षाही खूप जुनी. आपल्यासारखी मोठी शरीरे नवीन, परग्रही, विचित्र व भविष्यकालीन आहेत. खरं तर आपण स्वतःच आधुनिक नव्या गीगा टेक्नॉलॉजीची उत्पादने आहोत. पृथ्वीवरील मूळ सजीवसृष्टीचा पाया आहे नॅनो टेक्नॉलॉजी. जरा आठवा, मी म्हटलं होतं पेशी बॅक्टेरियांपासून बनल्या आहेत आणि आपण त्यांच्या समूहाने बनलो आहोत. असंही आढळले आहे की सजीवांच्या सामाजिक वसाहतीतील जणू संपूर्ण वसाहतच एक माझी प्रत काढा हा प्रोग्राम राबवणारी मोठी यंत्रणा असते. हा एक दक्षिण अमेरिकेतील सैनिक मुंग्यांचा अड्डा आहे. यामध्ये दशलक्षावधी मुंग्या आहेत आणि याच्यात 2 मुंग्या आहेत. त्या सैनिक मुंग्या नाहीत आणि त्यांची प्रजाती देखील वेगळी आहे. ही मुंगी त्या दुसऱ्या मुंगीची बहीण आहे. त्या दोघी एकाच वसाहतीचा भाग आहेत. दोघी कामकरी आहेत. वसाहतीला दोघींचीही गरज आहे, म्हणून त्या भिन्न असल्या तरी दोघींचे अस्तित्व एकमेकांना पूरक आहे. आणि ही अजून एक अशी यांची व्यवस्था आहे. ही कामकरी मुंगी एका तरुण राणी मुंगीला पंखाने खाद्य भरवते. या पंखांद्वारे वसाहतीचे डीएनए एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत असतात.
ही संपूर्ण वसाहत एका यंत्रासारखी आहे, ज्याद्वारे डीएनए पुढे संक्रमित केले जातात. ही वाळवीच्या वसाहतीची राणी आहे. ती खूप मोठी आहे, जणू एक अजस्त्र अंडी घालणारे यंत्र, चालते फिरते यंत्र आहे, पण ती चालू शकत नाही. तिचा आकार मोठा आहे. हा तिकडचा राजा आहे, ज्याचा आकार तिच्या समोर नगण्य आहे. प्रजाती पुढे नेण्याकरता ती अंडी घालत असते. या मधुघट मुंग्या आहेत. यांच्या कामकरी मुंग्या मधाचे साठेच आहेत. हे शिरस्त्राणासारखे कवच आहे आणि ते ताणले जाते या अजस्त्र मधुघटाने, ज्यात मध भरले आहे. या कामकरी माश्या घरट्यांच्या छताला विजेच्या दिव्यासारख्या लटकतात आणि जेव्हा सुगी असते तेव्हा अन्नाने भरलेल्या असतात. जेव्हा टंचाई असते तेव्हा यातले अन्न वापरले जाते. वसाहत रूपी असलेल्या यंत्राचा हा एक भाग आहे. त्यांच्या या वसाहती खूपच प्रभावी आहेत. इथे हे दक्षिण अमेरिकेतील बुरशी मुंग्यांचे घरटे आहे. जमिनीखालील उत्कृष्ट रचना, भले मोठे भुयार आहे. भुयाराच्या तुलनेत या आकृतीकडे पाहिल्यास भुयाराची उंची लक्षात येईल. अशा रचना आकारास येतात तेव्हा एक एक सजीव एकत्र येऊन गोळा होतो आणि अशा प्रचंड वसाहती निर्माण होतात. एक वेगळं उदाहरण या विणकर मुंग्या आहेत. झाडांची पाने शिवून घरटे तयार करतात. तिथे एक मुंगी दिसते जी 2 पानं एकत्र करते. ही कामकरी मुंगी घेऊन जात आहे अळ्या, ज्या डिंक म्हणून वापर होतो किंवा सिल्कचा वापर करून त्या पाने शिवतात. त्या अळ्या घेऊन कशा जात आहेत पहा. तिथे अजून एक मुंगी जाते जी अळी घेऊन पानातले सांधे शिवताना दिसते. त्या संपूर्ण वसाहतीसाठी घरट तयार करतात आणि असं समजू शकता की हा कॉलनीचा पाया आहे, ज्याचे मूळ उद्दिष्ट आहे आपली जनुक पुढील पिढ्यांसाठी संक्रमित करणे. सुरुवातीला आपण म्हटलं फुले कशासाठी आहेत. अनेक शक्यतांचा विचार करून निष्कर्ष निघाला की या सृष्टीमध्ये फुलांचे अस्तित्व देखील इतर सजीवांसारखेच आहे. माझी प्रत काढा हा प्रोग्राम पसरवणे, जो डीएनएच्या भाषेमध्ये आहे. फुले त्यांच्यासारखीच फुले तयार करण्याची आज्ञावली पसरवतात. मधमाशा त्यांच्यासारख्या मधमाशा बनवण्याची आज्ञावली, हत्ती त्यांच्यासारखे हत्ती तयार करण्याची आज्ञावली आणि पक्षी त्यांच्यासारखे अजून पक्षी. एक मकाऊ आपल्यासारखी रंगीत पिसे अधिक प्रमाणात पसरवण्यासाठी आज्ञावली प्रसारित करत असतात, कारण त्याची रंगीत पिसे त्याच्या विरुद्ध लिंगाच्या मकाऊला आकर्षित करण्यासाठी जाहिरात म्हणून काम करतात. म्हणून जी जनुके रंगीत पिसे तयार करतात ती पुढे संक्रमित होत राहतात, कारण ते रंगीत पिसे दिमाखाने दाखवणाऱ्या जाहिरातींकडे आकर्षित होतात. आणि पंखांबाबतही हेच म्हणता येईल. पंख सुद्धा जनुकांची आज्ञावली पुढील पिढीमध्ये संक्रमित करण्याचे खूप महत्वाचे काम करतात. चांगले पंख असलेल्या पक्ष्यांचा त्यांच्या भक्षकांपासून जीव वाचतो. त्या अन्न मिळवण्यात पटाईत असतात आणि उडण्यात देखील चांगलेच तरबेज असतात. अशी उत्तम पंखांची जनुके पुढे संक्रमित होतात आणि म्हणून बहुतेक पक्ष्यांचे पंख चांगले असतात. खूप खूप धन्यवाद मकाऊ. वनस्पतींना पंख नाहीत, त्या उडू शकत नाहीत. पण वनस्पतींना पंखांची गरज नाही, कारण त्यांना बसल्या जागेवरून मधमाशा, फुलपाखरं आणि फुलचुकींचे पंख मिळतात. आता आपण आपला दृष्टिकोन सोडून वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया, म्हणजे वनस्पतींचा डीएनए. वनस्पतींच्या डीएनएच्या दृष्टिकोनातून मधमाशीचे पंख हे वनस्पतीचेच पंख असतील. मधमाशीचे पंख वनस्पतींची जनुके अनेक फुलांमध्ये वाहून नेतील, ज्याप्रमाणे मकाऊ आपल्या पंखांच्या माध्यमातून आपली जनुके पुढे घेऊन जात असतो. रंगांबद्दलही असेच म्हणता येईल. फुले आपले रंग वापरतात आणि अगदी त्याचप्रमाणे मकाऊ आपले रंग वापरतात. दोन्ही प्रकारचे रंग जाहिरातीच असतात, ज्या पंख असलेल्या जनुकांच्या वाहकांना आकर्षित करतात. मकाऊंच्या बाबतीत जनुकांचे हे वाहक माद्या मकाऊ असतात, तर फुलांच्या बाबतीत मधमाशा. पण दोन्ही बाबतीत या आकर्षणाचा परिणाम जनुके वाहून नेण्यात होतो. मकाऊ झुकतात, त्यामुळे आकर्षक रंगाचे पंख असणाऱ्या मकाऊंचे जनुक मादी मकाऊ वाहून नेतात. मधमाशा आकर्षक फुलांचे परागकण वाहून नेतात. त्यामुळे ज्या जनुकांमुळे मधमाशीला सुंदर फुले आकर्षक वाटली, त्या फुलांची जनुके तिच्याकडून भावी पिढ्यांपर्यंत नेण्यात आली. जर वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर मधमाशांच्या पंखांना वनस्पतींचे पंख म्हणता येईल.
हा नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन आहे, नाही का? एक वेगळा व अनोखा दृष्टिकोन. पण नीट विचार केल्यास लक्षात येईल की त्याला एक नेमका अर्थ आहे. असा अर्थ जो आपल्याला एका वेगळ्या जगाशी जोडतो, जे आहे अतिनील किरणांचे उद्यान. या मालिकेतील शेवटच्या व्याख्यानात आपण माहिती घेऊ मानवाच्या मेंदूबाबत आणि तो कसा काय इतका मोठा झाला. खूप खूप धन्यवाद.